नमस्कार. आपण असणाऱ्या जे महाराष्ट्रातले एक प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. खरं तर बरीच शिवलिंग आहेत, पण ते वेगळ्या पद्धतीचं शिवलिंग आहे. असणारं राजा लिंगेश्वर, पंढरपूर तालुक्यात असणारं पुळूद हे गाव अतिशय जागृत देवस्थान म्हणून ज्या देवाची ओळख आहे असं असणाऱ्या देवाच्या मंदिरामध्ये आहे. खरं तर श्रावण मास संपल्यानंतर जो देवाचा एक भंडारा म्हणून वेगळ्या पद्धतीचा एक कार्यक्रम असतो. जगाच्या पाठीवर एकमेव मंदिर आहे जिथला भंडाऱ्याचा खरंच प्रसाद, तिथली चव आणि वेगळा उत्सव एक साजरा केला जातो. त्याबद्दल असणारे या देवाचे सर्व असणारी पंच कमिटी, आपण त्या पंच कमिटीला या प्रसादाबद्दल माहिती विचारूया. आता आपण प्रसादाचं बघितलं आहे आणि प्रसादामध्ये कशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणात, मला वाटतं महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या कायल्यामध्ये पहिल्यांदा प्रसाद बघायला मिळतो. अशा पद्धतीचे असणाऱ्या प्रसादाबद्दल असणाऱ्या पंच कमिटीला आपण प्रश्न विचारूया. नमस्कार, आपलं नाव? किसन एकनाथ बाबा जाधव. खरं तर आज प्रसाद ह्या बनवत असताना एवढ्या मोठ्या कायलीमध्ये या प्रसादामध्ये काय काय असतं? एवढ्या मोठ्या प्रसादामध्ये काही नाही असं काही नाही. बर बर. प्रत्येक गोष्ट घातली जाते, मनुक्यापासून ते सांगा की. मनुके, बडीशेप, काजू, बदाम, पिस्ता ही समजी मिळून केला. आणि ही श्रावण महिन्यातले सांगता म्हणून हा भंडारा असतो. श्रावण महिन्याची सांगता. आणि वरुण राजासाठी ही वरदान ठरलेलं आहे. वरुण राजासाठी ही निवेद्य म्हणून हे 5 गावचे सर्व भाविक इथे जेवणात येतात. भंडारा म्हणजे 7 क्विंटलचा भंडारा असतो. 7 क्विंटलचा? हा, 7 क्विंटल. आणि 7 क्विंटल गहू, 720 किलो गहू, 720 किलो गहू आणि 700 किलो गुळ, हा असा भंडारा असतो. आणि हे 4-5 गावातील समधी भाविक भक्त समधी जेवणासाठी, प्रसाद घेण्यासाठी आधी उत्साहानं इथं येतात. बर. ह्या भंडाऱ्यात प्रसाद करत असताना कोण नेमकं करतंय? प्रसाद एवढा मोठा, प्रसाद एवढा आहे, वाढतं कोण आणि करायची काय तयारी असते? आणि सकाळपासून लगभग किती दिवस झालं तुम्ही करताय प्रसाद एवढा मोठा? आपल्या देवस्थानची पंच कमिटी 11 दिवस अगोदर, आजच्यापासून मागे 11 दिवस भंडाऱ्याला रोज देवाला पाणी घालण्याला सगळे येतात. त्याची रोज सेवा करून जी गाव वर्गणी गोळा होती, आसपासच्या पंचकृषीतनं जी वर्गणी गोळा होती, बरोबर, त्याचा सगळ्याचा पैशाचा हिशोब करून आपण हा भंडाऱ्याचा सगळा मटेरियल त्याचा हा नैवेद्य केला जातो. त्यालाच भंडारा म्हणायचा. आणि सकाळपासून बनवणे पोरं कोण? एवढ्या म्हणजे एवढ्यासाठी कोण असते, कोण करते? पालखीत आपल्याला सगळ्या समाजाला मान आहे. गावडी, खरात, बाबर, हनुमाने, जाधव, भोसले, सगळे मुस्लिम समाज 11 पगड जातीला आपल्यात मान आहे. बर. सगळे जेवढे समाज आहेत तेवढे सगळ्या जातीला मान आहे. बर. सगळ्या जातीचे लोक म्हणून इथे सेवा करतात. बर. आता मला एवढा मोठा प्रसाद बनवलाय आपण पंच कमिटी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात हा प्रसाद आज किती वाजता चालू होतोय आणि संपतोय? एवढा संपतोय का तुमचा प्रसाद? हा प्रसाद आपला आता 1:30 वाजता चालू होतोय, 1:30-2 वाजता, आणि 6 वाजता संपतोय. एवढा मोठा पूर्ण संपतोय प्रसाद. 4 कायले पूर्ण संपतोय. काही काही कमी पण पडू शकतो, कारण एवढी लोक 5 ते 6 लोक प्रसाद घेण्यासाठी येतात. बर. आणि याच्यामध्ये पूर्ण 14 क्विंटल आहे. याच्यामध्ये आपण तूप पण वापरतो. काजू, बदाम, तूप, बडीशेप, सुंठ,
बर बर बर. मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकदम एक हाय क्वालिटीचा म्हणलं तरी चालेल असा हा महाप्रसाद तयार करतो. महाप्रसाद त्यामध्ये आपण कुठलीही कंजूसपणा करत नाही. बर बर बर. मला काय सांगायचं, हे आपल्या देवाचे तुम्ही चोपदार आहे. खरं तर हे फार मोठं जागृत देवस्थान आहे. लोकांना याचा हे पण होतंय, देव पावतो. प्रत्येक देवाला एखादं मागणं मागितलं तर देव पावतो. त्या देवाबद्दल थोडक्यात इथला आजचा दिवसभराचं पालखी आणि आज कुठल्या देवाची मूर्ती इथं मंदिरात येते? आज मधल्या देवाची मूर्ती असते. बर. 8 दिवसाचा कार्यक्रम. आज सकाळी 12ला मंदिरात पालखीचं आगमन होतंय. हा. आता इथून दिवसभर भजन राहील. हा. नंतर 6 वाजता आरती होईल. हा. आरतीच्या नंतर 11 वाजता आपण श्रीचं घराकडे प्रस्थान होईल. जागोजागी आपलं 12 ठिकाणी ठेपेत रात्रीच्या पालखाची. साधारण 4 वाजता घरी पालखी जाईल. पहाटेच्या 4 वाजे. पहाटेच्या 4 रातभर नामस्मरण जाईल. रात्रभर जागरण भारुड गणपती आपल्या दत्त मंदिरात तिथं भारुडाचा कार्यक्रम होईल. तिथून पुढे जे ठराविक आपले भजनाचे टेप भजन 4 वाजता वाट्यावर पालखी जाईल. सांगता होईल. नमस्कार. बघा मित्रांनो, हे आपण बघितलंय श्रावणाची सांगता कशा पद्धतीनं पुळूस गावातील जागृत देवस्थान राजा लिंगेश्वराचं हे असणाऱ्या या भंडाऱ्याचा उत्सव. बाकीकडे खरं तर श्रावण संपल्याकडे वेगळं उत्सव असतात, पण एकमेव महाराष्ट्रातलं गाव आहे ज्या गावाचा उत्सव वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय. हे असं असणारं राजा लिंगेश्वराची नगरी, या नगरीमध्ये असणारा उत्सव, हा आनंदाचा सण, हा खरं तर आपल्याला भाग्य आहे की अशा कायल्या अशा देवाबद्दल माहिती आहे काय मिळलं. आपल्या प्रेक्षक मित्रांना खरंच जे कोणी आपले प्रसाद घ्यायचे राहिले असतील लोक, तर या सोहळ्याचा एकदा जरूर अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे असं म्हणतात की हा सोहळा म्हणजे स्वर्गीचे देव सुद्धा या प्रसादासाठी आबदतात. असं असणारा ह्या प्रसादाचं भाग्य आहे ज्या व्यक्तीला मिळतंय. तेव्हा आपण समोर बघू शकतोय त्यामध्ये तूप ओतायला चालू आहे. म्हणजे प्रसाद कायलीत तूप ओतायला चालू आहे. अशा पद्धतीनं तूप ओतलं जातं. हे आपण समोर बघू शकताय. तूप ओतायला चालू आहे. अतिशय म्हणजे ज्या प्रत्येक पद्धतीनं प्रत्येक गोष्ट इथं बारकाईने केली जाते. हा सोहळा स्वर्गी नाही, याची डोळा याची डेहा, हा बघायला सोहळा जर यायचा असेल तर नक्की तुम्हाला पंढरपूर पासून असणार आहे 25 किलोमीटर असणारं अंतर पुळूज हे गाव आहे. आणि या गावामध्ये राजा लिंगेश्वराचं प्रसिद्ध मंदिर आहे. हेमाडपंथी पुरातन मंदिराचं दर्शन घ्या आणि आपल्या जीवनाची यात्रा सफल करा. अशा पद्धतीनं हे मंदिर बघितलं. धन्यवाद.